स्वागतम. सुस्वागतम. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात त्याच्या शाळेचं योगदान महत्त्वाचं असतं. अभिनव ज्ञान मंदिर ही शाळा गेली सुमारे 9 दशकांपासून कर्जत परिसरात ज्ञानदानाचं पवित्र कार्य करत आहे. दिनांक 6 जून 1935 या दिवशी एका चंद्रमौळी झोपडीत ही शाळा सुरू झाली. विनायकराव उकिडवे, रामचंद्र बाम आणि हरिभाऊ जोशी यांच्या सहकार्यानं ही सुरुवात झाली. संस्थेचे पहिले अध्यक्ष म्हणून संस्कृत पंडित महामहोपाध्याय दत्तोवामन पोद्दार यांची निवड करण्यात आली. सुरुवातीचा काळ प्रतिकूल परिस्थितीशी झगडण्याचा होता. कर्जत तालुक्यात कित्येक वर्ष अपूर्ण राहिलेली शैक्षणिक गरज या संस्थेच्या स्थापनेमुळे पूर्ण झाली. कर्जतमध्ये शिक्षणाचं एक नवं दालन उघडलं गेलं. दिनांक 7 एप्रिल 1937 या दिवशी शिक्षण विभागाकडून संलग्नता आणि मान्यता मिळाल्यानं संस्थेच्या स्थैर्याला मदत झाली. यानंतर संस्थेच्या उभारणीसाठी, कामात मदत आणि मार्गदर्शन करण्यासाठी कर्जतमधील काही जाणकार आणि प्रतिष्ठित व्यक्तींचं एक मंडळ स्थापन करण्यात आलं आणि या मंडळानं संस्थेची नोंदणी केली. अभिनव ज्ञान मंदिर संस्था ही सेवाभावी, निस्वार्थी आणि निरलसपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संस्था आहे. व्यक्तीपेक्षा संस्था मोठी हे ध्येय आणि ध्येयानुसारच संस्थेची वाटचाल सुरू आहे. संस्थेच्या इवल्याशा लावलेल्या रोपट्याचं आज वटवृक्षात रूपांतर झालं आहे. यासाठी अनेक व्यक्तींचं योगदान लाभलं आहे. त्यामध्ये दादासाहेब पाध्ये, कावजी शेठ काटपिटिया, ॲडव्होकेट जनुभाऊ जोशी, बाळासाहेब आरेकर, दामूअण्णा आठवले, रामभाऊ गडकरी, बाबाराव वैद्य, वांगणीचे बापू शेठ आणि सूर्याजी अप्पा शेलार, कर्जतचे प्रधान सर बा पा रेडेकर, मेजर पाटील, शामराव चितळे सर, गवळवाडीचे वी रा देशमुख, मधुभाऊ मेहेंदळे, भिकाजी पाटील, कल्याणचे भगवानराव जोशी आणि सध्याचे अशोकराव मोडक, गणेश वैद्य, जनार्दन मोघे, विनायक चितळे सर आणि अशा अनेक व्यक्तींचं योगदान लाभलेलं आहे. आम्ही अभिनवचे अशी बिरुदावली मिरवणाऱ्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींचे आजच्या या माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने मी मनपूर्वक आणि हार्दिक असे स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्थेच्या सुमारे 90 वर्षाच्या म्हणजेच 9 दशकांच्या प्रगतीचा आढावा घेणे हे उचित ठरेल. 6 जून 1935 रोजी स्वर्गीय हरिभाऊ जोशी सर, स्वर्गीय वारा भाम आणि स्वर्गीय उकिडवे सर यांनी 20 विद्यार्थ्यांच्या मदतीने अभिनव ज्ञान मंदिर संस्थेची प्रशालेची कर्जत येथे स्थापना केली आणि एका अर्थाने कर्जतला शिक्षणाचे एक नवीन दालन उघडले गेले. संस्थेने 1935 पासून 2024 पर्यंत स्वतःला कर्जतपुरते मर्यादित न ठेवता गौळवाडी, कडा आणि वांगणी येथे आपल्या शाखा स्थापन केल्या आणि आपला संख्यात्मक विकास करण्याचा प्रयत्न केला. फक्त संख्यात्मक विकासावर संस्था थांबली नाही तर गुणात्मक विकासाकडेही संस्थेने निश्चितपणे लक्ष दिलेले आहे हे मी नम्रपणे नमूद करू इच्छितो. प्राथमिक शाळातून येणाऱ्या विद्यार्थ्यांचा असणारा कच्चा पाया लक्षात घेऊन संस्थेने सर्व 4 शाळांमध्ये शिशु मंदिरे चालू केली. त्याचबरोबर 5वी पासून सेमी इंग्रजीचे वर्ग, 11वी 12वीसाठी IT विषय सुरू करून, त्याचबरोबर शारदा मंदिर ही इंग्रजी माध्यमांची शाळा चालू करून आणि गेल्या 5 वर्षापासून वरिष्ठ महाविद्यालय चालू करून संस्थेने आपला गुणात्मक विकास साधण्याचाही निश्चितपणे प्रयत्न केलेला आहे. या सर्व प्रयत्नांमध्ये अनेक मान्यवरांनी, अनेक देणगीदारांनी आणि मुख्यतः संस्थेचा कणा असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सहभाग आहे हे मी नम्रपणे नमूद करू इच्छितो. 2034-35 मध्ये होणाऱ्या शतक महोत्सवी समारंभातही आपले सगळ्यांचे असेच सहकार्य मिळेल अशी एक दुर्दम्य इच्छा व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. अभिनव ज्ञान मंदिर या संस्थेची तालुका, जिल्हा आणि प्रांत पातळीवर ओळख आहे. उद्धरेदात्मनात्मानं
हे संस्थेचं ब्रीदवाक्य असून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या लेखणीतून अजरामर झालेलं जयोस्तुते हे गीत संस्थेनं संस्था गीत म्हणून स्वीकारलं आहे. उत्कृष्ट नागरिक, यथार्थ माणूस, सुसंस्कृत, चारित्र्यवान विद्यार्थी, संगणकीय ज्ञान, इंग्लिश कम्युनिकेशन आणि भविष्यातील बदलांना सामोरे जाणारे विद्यार्थी घडवण्याचं काम इथे अविरतपणे सुरू आहे. बदल हा सृष्टीचा अलिखित नियम आहे. या नियमास बांधील राहत संस्थेने नाविन्याची जगभरातल्या बदलत्या शिक्षण प्रवाहांची कास धरली आहे. ग्रामजीवनाशी पक्की नाळ जुळलेल्या या संस्थेचा विस्तार संस्थेच्या प्रगतीच्या आलेखाद्वारे लक्षात येईल. इसवी सन 1960 मध्ये संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं जिथं एसटी बस सोडाच पण दुचाकी जाणं सुद्धा गैरसोयीचं होतं अशा कर्जत तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात गौळवाडी इथं गौळवाडी माध्यमिक विद्यालय या नावानं विद्यालय सुरू झालं. माजी विद्यार्थी आणि पालकांनी गौळवाडी इथं उच्च शिक्षणाची सुविधा संस्थेनं करावी अशी आग्रही मागणी केल्यानं इसवी सन 2008 मध्ये गौळवाडी इथं कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यात आलं. ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून सन 1964 मध्ये महिला शिक्षणाचे प्रणेते महात्मा फुले यांच्या नावानं महात्मा फुले विद्या मंदिराच्या निमित्तानं ठाणे जिल्ह्यातील वांगणी इथं शाळा सुरू करून संस्थेनं कर्जत तालुक्याच्या बाहेर पहिलं पाऊल टाकलं. कर्जत तालुक्यात माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यावर उच्च माध्यमिक शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना कर्जतच्या बाहेर जावं लागेल. हे सर्वच विद्यार्थ्यांना परवडणारं नव्हतं. म्हणून संस्थेने इसवी सन 1975 मध्ये कर्जत येथे तालुक्यातलं पहिलं कनिष्ठ महाविद्यालय सुरू केलं. आज याच महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC VC या चारही शाखांचं शिक्षण दिलं जात आहे. बुद्धीची देवता श्री गणेश याचं वसती स्थान असलेलं कर्जत तालुक्यातलं मध्यवर्ती ठिकाण म्हणजे कडाव. इथे इसवी सन 1984 मध्ये श्री गजानन विद्यालय कडाव या नावाने माध्यमिक शाळा देखील सुरू करण्यात आली आहे. शिक्षणाचा मूळ पाया हे प्राथमिक शिक्षण असतं. प्राथमिक शिक्षणाचं महत्त्व ओळखून संस्थेनं सन 1988 मध्ये कर्जत इथं शिशु मंदिर ही प्राथमिक शाळा सुरू केली आणि इंग्रजी शिक्षणाचं महत्त्व ओळखून इयत्ता पहिलीपासूनच इंग्रजी हा विषय अभ्यासक्रमात ठेवला आणि पुढे हाच प्रयोग महाराष्ट्र शासनानं हाती घेतला. त्याचप्रमाणे सन 2008 मध्ये कडाव, सन 2009 मध्ये गौळवाडी आणि सन 2010 पासून वांगणी इथं शिशु मंदिर शाळा सुरू करून शिक्षणापासून वंचित असणाऱ्या खेडोपाड्यातील लहान मुलांना शिक्षणाची दारं खुली करण्यात आली. सन 2000 मध्ये शिशु मंदिरचे पालक आणि काही माजी विद्यार्थ्यांनी शिशु मंदिर प्रमाणेच विना अनुदान तत्वावर इयत्ता 5वी ते 10वीची मराठी माध्यमाची स्वतंत्र शाळा सुरू करावी. त्यामध्ये अनुदानित शाळेत येणाऱ्या अडचणी सोडवता येतील. शाळेच्या कामकाजाची वेळ, जादा आर्थिक योगदान, मर्यादित विद्यार्थी संख्या, गुणवत्तेवर प्रवेश, इयत्ता 5वी पासून सेमी इंग्रजी, सुसज्ज स्वतंत्र इमारत, संगणक कक्ष, अद्ययावत प्रयोगशाळा, उपक्रमशील तज्ज्ञ प्रशिक्षित शिक्षक वर्ग इत्यादी गोष्टींची पालकांनी मागणी केली. या सर्व बाबींचा विचार करून संस्थेने अशा प्रकारचा उपक्रम चालू करणे ही काळाची गरज होती. मात्र तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी अभिनव ज्ञान प्रबोधिनी एज्युकेशनल ट्रस्ट स्थापन करून 11 जून 2001 रोजी शारदा मंदिर ही कायम विना अनुदान तत्वावर आधारित शाळा सुरू करण्यात आली. कोणत्याही संस्थेस प्रगती करायची असल्यास स्वतःमध्ये काळानुसार बदल करावेच लागतात. शासनानं कर्जत शैक्षणिक परिसर एज्युकेशनल हब म्हणून जाहीर केला आहे. इंग्रजी भाषेचं वाढतं महत्त्व, कर्जतचा झपाट्यानं होत असलेला विकास, अनेक परभाषिक लोकांचं वास्तव्य, स्पर्धात्मक युग आणि भविष्यातील आव्हानांना सामोरं जाण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी म्हणून इंग्रजी माध्यमाच्या शाळेची गरज निर्माण झाली. ही गरज जाणून संस्थेनं सन 2009 मध्ये
अभिनव ज्ञान प्रबोधिनी एज्युकेशनल ट्रस्टच्या माध्यमातून कायम विना अनुदानित तत्वावर नर्सरीपासून इयत्ता 10वी पर्यंतची इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली आहे. संस्थेने आपले कार्यक्षेत्र फक्त प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणापुरतं मर्यादित न ठेवता 25 जून 2019 मध्ये कर्जत येथे कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय सुरू केलं आहे. तसेच अभिनव ज्ञान मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात 2021 पासून IT म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा विषय सुरू केला आहे. संस्थेच्या विविध शाळांमधील अनेक विद्यार्थी इयत्ता 10वी आणि 12वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च शिक्षण मंडळ, मुंबई विभागीय मंडळ, मुंबईच्या गुणवत्ता यादीत चमकले आहेत. यामध्ये सच्चिदानंद कुलकर्णी, महेश फणसे, दीपक पाध्ये, सुमोद पावगी, ओमकार मते, दीपक पडवळ, वर्षा वैद्य इत्यादींचा उल्लेख करावा लागेल. संस्थेचे अनेक विद्यार्थी शासकीय, व्यावसायिक, शैक्षणिक इत्यादी विविध क्षेत्रात मोठमोठ्या हुद्द्यांवर कार्यरत आहेत. अनेक विद्यार्थी परदेशात आपल्या कर्तृत्वानं संस्थेचं नाव उज्ज्वल करत आहेत. अभिनव ज्ञान मंदिर संस्था प्रामुख्यानं कर्जत तालुक्यात आणि शेजारच्या ठाणे जिल्ह्यातील वांगणी परिसरात गेली अनेक वर्ष शैक्षणिक कार्य करत आहे. संस्थेचे कार्यक्षेत्र हे ग्रामीण, डोंगराळ आणि आदिवासी परिसरात पसरलेले आहे. या भागात कुष्ठरोग हा एक प्राचीन आणि असाध्य रोग अस्तित्वात होता. त्याच्या निवारणासाठी संस्थेने ग्रामीण सर्वंकष आरोग्य योजना या नावाने आरोग्य क्षेत्रात 20 वर्ष भरीव कार्य करून सुमारे 2000 कुष्ठरोग रुग्णांना रोगमुक्त केलं आहे. त्यांना आपल्या कुटुंबात आणि समाजात सन्मानाने आणि स्वावलंबनाने जगण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. याच प्रकल्पाच्या अनुषंगानं आदिवासी बांधवांसाठी संस्थेनं तमनाथ तालुका कर्जत इथं आदिवासी वाडीमध्ये प्राथमिक शिक्षणाची सोय उपलब्ध करून देऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं सामाजिक कार्य केलं आहे. तसंच NCC, RSP, गाईड आणि समाजसेवा या विषयाअंतर्गत संस्थेच्या शाळातील विद्यार्थ्यांमार्फत पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमेअंतर्गत ओढ्यावर पाणलोट बंधारे बांधून जलसंधारणाची सोय करून दिली आहे. पर्यावरण रक्षणाच्या झाडे लावा झाडे जगवा या योजनेअंतर्गत संस्थेतील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन केलं आहे. संस्थेच्या माध्यमातून सेवा सहयोग मुंबई यांच्या सहकार्याने क्रीडा विकास प्रकल्प गेली अनेक वर्ष राबवला जात आहे. या प्रकल्पाअंतर्गत संस्थेच्या आणि परिसरातील असंख्य विद्यार्थ्यांना क्रीडा विषयक मोफत मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिलं जात आहे. या प्रकल्पाअंतर्गत मल्लखांब, तिरंदाजी, कबड्डी इत्यादी भारतीय तसंच क्रिकेट, डॉजबॉल, बास्केटबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस अशा परदेशी क्रीडा प्रकारांचं प्रशिक्षण सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थ्यांचं कोणतंही शैक्षणिक नुकसान न करता मोफत आणि सोयीस्कर वेळेत दिलं जातं. परिणामस्वरूप संस्थेतील अनेक विद्यार्थ्यांनी जिल्हा आणि राज्य पातळीवरील स्पर्धांमध्ये प्रावीण्य आणि यश प्राप्त केलं आहे. संस्थेतील अनेक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासनाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या रायगड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. अभिनव ज्ञान मंदिर संस्थेने शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक बांधिलकीचं भान ठेवून आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो या जाणीवेतून सामाजिक, आरोग्य, क्रीडा, पर्यावरण संरक्षण इत्यादी क्षेत्रात भरीव कार्य केलं आहे. सन 2019 मध्ये सांगली, कोल्हापूर या ठिकाणी महापूर आला त्यावेळी एक हात मदतीचा याप्रमाणे संस्थेने संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि समाजातील नागरिक यांच्या सहभागातून भरीव रक्कम मदतीच्या स्वरूपात केली. देशावर आलेल्या कोरोना महामारीच्या संकटाच्या वेळी सुद्धा संस्था मागे राहिली नाही. रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान या उक्तीप्रमाणे संस्थेने अनेक वेळा रक्तदान शिबिरांचे आयोजन देखील केलेले आहे. कर्जत प्रशालेच्या सुमारे 50 वर्ष जुन्या इमारतीच्या ठिकाणी भव्य सुसज्ज अशी इमारत उभी करणं, क्रीडांगणं उपलब्ध करून देणं, ग्रंथालयांची वाढती गरज,
स्पर्धात्मक क्षेत्राला तोंड देण्यासाठी सक्षम विद्यार्थी घडवणं, त्यांना सर्वांगीण व्यक्तिमत्व बहाल करण्यासाठी संगीत विभाग, स्पर्धा परीक्षा विभाग, विविध कला दालनं, आधुनिक संगणक दालन, इमारतींचं नूतनीकरण करणं, तसंच वांगणी येथील शाळेसाठी तातडीनं जागा विकत घेणं, कडाव आणि वांगणी इथं कनिष्ठ महाविद्यालय सुरू करणं इत्यादी उपक्रम संस्थेच्या विचाराधीन आहे. अभिनव ज्ञान मंदिर संस्था ही सेवाभावी वृत्तीने आणि निरलसपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संस्था आहे. संस्थेची आजही समाजात वेगळी ओळख आहे, कारण निस्वार्थीपणे कोणताही मोबदला न घेता काम करणारे संस्थेचे सर्व पदाधिकारी फक्त गुणवत्तेवरच आधारित शिक्षकांच्या नेमणुका, कारभारात पारदर्शकता, पदाधिकाऱ्यांचा सर्व उपक्रमात वैयक्तिक सहभाग इत्यादीमुळेच कर्जत परिसरात अभिनव हा एक परिवार किंवा कुटुंब म्हणून ओळखला जातो. अशा या संस्थेत आज सुमारे 8,500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, तर सुमारे 350 कर्मचारी सेवा करत आहेत. कोणत्याही संस्थेला आपली प्रगती करायची असल्यास काळानुसार स्वतःमध्ये बदल करणं आवश्यक असतं. त्यानुसार अभिनव ज्ञान मंदिर संस्था शतक महोत्सवानं समृद्धीचं शिखर गाठणार आहे. शिक्षणाचा दर्जेदार मानदंड म्हणून अभिनव ज्ञान मंदिर संस्था आज मार्गदर्शकाच्या भूमिकेत सिद्ध झाली आहे.